श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. परम पूज्य स्वामी जी को अंगले विनम्र प्रणाम. हम वशिष्ठ सप्र मार्गण को अंगला सप्रेम नमस्कारू. आज माघ कृष्ण षष्ठी ह्या आनंदमय वातावरणातू बँगलोर प्रार्थना वर्ग पूज्य स्वाम्यांगला आशीर्वाद घेऊन प्रस्तुत करता समुद्र मंथन. देवादिदेवा महादेवा त्रिपुरासुराला वध करून त्रिपुराचे विजय मिळवून हे ईश्वरा आज जोडलो त्रिपुरारी ह्या नावाने तुका संबोधन करतली. जय हो शिवशंकरा, जय हो उमामहेश्वरा, जय हो त्रिपुरारी. नारायण नारायण. वा वा, सगळे दाव श्री महादेवात सत्कार करूक अति संख्येने उपस्थित असती. जलारी इंद्रदेवाल सवारी काय दिसना. इंद्रदेवाला अहंकार आडायचं दिसता. अहंकाराच्या मान झाल्याशिवाय पूर्ण देवत्व मायना एक परीक्षा घेऊन पडूया. ह्या पळे इंद्रदेवाल आगमन जात असत. प्रणाम इंद्रदेव. काय कसलं गोंधळ चालला हाका. श्री महादेवानं त्रिपुरासुराल वध करून विजय मिळवला. इतलेच तांतू कसलं पहाड. आम्ही इतर देवा सांगाती की असुरांगल वध केला. वळवा तरी या अलौकिक वैजयंती माळेचा स्वीकार करी. मात्र तुगल देवपणात उणी वाचल्यारी ही माळा अदृश्य जाती. कितली संधी दिली तरी हे इंद्रदेव तुगल अहंकारात त्यागू तू कर ना. तुगल सर्व ऐश्वर्य, सर्व शक्ती, सामर्थ्य तुक सोन वतलं. नाना हे ऋषीवर इतकं कठोर शाप देऊ नका. हा विनंती करता, प्रार्थना करता ना. तुगल अहंकाराच्या योग्य फळ पडे. अंगल सगळे ऐश्वर्य गेले, शक्तीहीन झाली. देवदानवा गेल्या युद्ध चाललं आणि दान अंगला पराजय करतला. हातलेली कसलं उपाय, कसलं परिहार. प्रणाम ब्रह्मदेवा. ह्या कठोर शापाचं कसलं परिहार करूया. श्री महाविष्णूची हाच परिहार सांगतलो. प्रणाम श्री महाविष्णू. अंगल नष्ट झालेलं ऐश्वर्य, शक्ती आमका पुन्हा कशी प्राप्त जातली. सर्व शक्ती, सर्व ऐश्वर्य सागराच्या रसातळांतून लुप्त झाल्या तरी सागर मंथन केल्याशिवाय ती वैर असणारी. हा झोपायू श्री महादेव सांगतलो. हे त्रिपुरारी, तुझी जगदीश्वरू, तुझी कल्याणकारी. हे महादेवा, अंगला समस्येचा परिहार सांग. कार्य कठीण असं जाल्यारी खंचे महान कार्य कष्ट केल्यारीची सफल जाता. मंदार पर्वता सुटून वासुकी नागराजा घेर घालून क्षीरसागराच्या अखंड मंथन केल्यारी सागर तळात पशील ऐश्वर्य उंच येतला. हे महान कार्य सिद्ध जावंका जाल्यारी देवानी दानवांगेर सहाय घेवंका जातले. सहकार्याने काम सुलभ जाता. सम्मान दिल्यारीची सम्मान मिळता. हे क्षीरसागरा, हे मंदार पर्वता, वासुकी नागराजा, तुमगेर सहायाशिवाय हा कठीण कार्य सफल जायना. तरी तुम्ही दय कोण आमगेर सहाय करता. समुद्र मंथन सत्तस आम्ही कोरियाना मैं स्वीकारू. समुद्र मंथन सत्तस आम्ही कोरियाना मैं स्वीकारू. समुद्र मंथन सत्तस
हाल घरचे हे कमीपणा हे अशुभ नाही वे आम्ही सर्पराजा गेले मध्यविकली राब्या हा बरे झाले सर्पराजाला तोंडातुले विषज्वाला भार येतले त्याने ती वासुकी गले बालाधिकार राखचे उचित तयार जाया तयार जाया ओम नमः पार्वती देवादिदेवा महादेवा तूच जगत कल्याणकारी तूच आमगेला धारू तूच आमका हे महान संकटातून सोडई हे देवा तुझे तुझी ती शीतलता ती शांती अस ह्या भयंकर हालाहालाचे पचन करची शक्ती अस हे महादेवा निराधारालो आधारू तुझी असहायालो सहायू तुझी शक्तीने तू हे विष महादेवाकडे कंठांत सीमित दवडून अनर्थ दूर केले. धन्य धन्य हे महादेव, हे भयंकर हालाल प्राशन करून तुवे सर्व संसाराचे रक्षण केले. तुगल हृदयांतू ती शीतलता आस जेमिती हे तीव्र गरळ तुका सहन करूक जाता. आज धोरण सर्वत्र नीलकंठ नावाने तुगली आराधन करतली. संसार सागरांतू मनुष्या भितरी बऱ्या वाईट भावनांच्या मंथन जात असता. मन एकाग्र करून
गुरु गेलो परमात्मार उगडास केल्यारी भायर आयल्या कष्ट पीडा सहन करची शक्ती मेळटा. त्या हालाहाल स्वीकार केल्याशिवाय आमका अमृत अर्थात आत्मज्ञान प्राप्त जायना. हांच ज्ञान आमका ईश्वराधिकान व्हरता. मंथन परत सूण करा ती. आता एक रत्न एक सिद्धी प्राप्त जातली. यशस्वी भव. सर्व देवांगल्या वास असता. ही सगळ्यांगल्या पोषण करता, इच्छा पूर्ण करता. कामधेनुगाई इच्छा पूर्ती करूक, दारिद्र्य सगळ्यांग समाप्त करूक, सप्तऋषींग मेळो परिहारू, सप्तऋषींग मेळो परिहारू. उच्चैश्रवस अश्वांग गेलो रायो 7 तोंडाचा घोडा. उच्चैश्रवसावाचा 7 हातात घोडा, दिव्यशक्तीचा घरी चारी दिक्कत वाडा. दानवानी केलं तर का स्वीकारू, दानवानी केलं तर का स्वीकारू. ऐरावत महाशक्तिशाली 5 तोंडाचो हस्ती, पावित्र्य धैर्याचे प्रतीक. ऐरावत हस्ती ऐला महान, इंद्र दमांगल कल महान. विष्णुमणेने कंगल संचारू, विष्णुमणेने कंगल संचारू. कौस्तुभमणी चेतनाचे तेज झळझळता, अशी पद्मरागमणी. अत्यंत मूल्यवान ऐश्वर्याचे प्रतीक. कौस्तुभमणी अल समुद्रात जाऊन, विष्णुदेवावर आभूषण जाऊन. जगमग प्रकाशाचं पसारू, जगमग प्रकाशाचं पसारू. कल्पवृक्ष आमगेल्या सगळी पावन इच्छा कामना पूर्ती करतात, अशी पवित्र वृक्ष. कल्पवृक्षाच्या विशेषता ऐकूया, कल्पना केल्याने सगळ्या मिळूया. कसला चमत्कारू, कसला चमत्कारू. वारुणी मदिराची देवी, मादक सौंदर्य तन मन मोहित करतली. मदिराची देवी आली वरुणी, जागृत जाऊन का पंचेंद्रियाने. आत्मबलाचा घेता आधारू, आत्मबलाचा घेता आधारू. अप्सरा एकापेक्षा एकली सुंदरी. रंभा, मेनका, उर्वशी, रूपवान, सकल कला भगवान. शंकरनाथाचा ओंकार नाद. दुष्ट वाईट आशिल्या दूर कोण, शुभ विचार उत्पन्न जाताती. त्वं पुरा सागरोत्पन्न, विष्णुना विद्रतः करे. देवैश्च पूजितः सर्वैः,
महालक्ष्मी सकल ऐश्वर्य सुख सौभाग्याची देवता श्री महालक्ष्मी. सौम्यलक्ष्मी देवी आली परवणा निघाल्या आम्ही नमन करूया सुंदर तिला शृंगार सुंदर तिला शृंगार. पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व. चंद्रदेव दधिशङ्कदुषाराभं क्षीरोधानवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्. चन्द्रदावगयागमनजन्य शम्भुनिजटान्तुधारणकन्य अतिदोषितगलाकारु अतिदोषितगलाकारु. पारिजात स्वर्गीय सुगंध अशिला कोमल पवित्र कुसुम पारिजात पुष्प. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. शार्ङ्ग धनुष्य अत्यंत प्रबळ जैतवंत धनुष्य. शार्ङ्ग धनुष्य विराजमान विष्णुदेवतांतु घेतले स्थान नृपुरुद्राचे तत प्रहारू नृपुरुद्राचे तत प्रहारू. धन्वंतरी देवतांगले वैद्याचार्य हातांतू अमृताचो कलश घेऊन प्रकट झाले. आम्ही देवांक पराजय करून हे अमृत घेऊन सोडया. हा हा हा. कार्यसिद्धी झाली. अमृत कलश प्राप्त झाला. देवी श्री महालक्ष्मी प्रकट झाल्या. हे श्री महाविष्णू पूर्णावतार त्याग करून वास्तविक रूप प्रकट झाला. हे समुद्र देवा क्षीरसागरा हे मंदार पर्वता हे वासुकी नागराजा तुमच्या सहयोगाशिवाय हा महान कार्य संपूर्ण जाऊचे साध्य नाशिला. आम्ही सर्व तुमगेला आभार मानतात. हे मंदार पर्वता मंथना वेळारी तुमका कसले कष्ट जायनी हो. हे महादेवा समुद्र मंथनाच महान कार्य सिद्ध झाले म्हणून खुशीतून कसलेही कष्ट दिसून येणे. श्री महाविष्णूक मात्र अति कष्टदान असता. नाबा शिक्के फाटी खरते हलवारी झाला.
तू दान कशा आयली ती शांती शांती शांती. हे देवानु वितरण केले न्यायपूर्वक जावका. हे दानवानु तुम्ही छलकपट केले निधी तुमका अमृताचा लाभ मिळेल. अंगल्या संसार सागरातून मंथनचा तो असता. गुण दुर्गुणाचे युद्ध चलत असता.